नमस्कार शेतकरी बंधूंनो. सध्या संत्रा बागेत संत्र्याची साईज जी काय आहे ती मोठ्या लिंबापेक्षा थोडीशी मोठी झालेली आहे. आणि आता संत्रा बागेमध्ये मागील जो काय आपण व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण संत्रा बागेमध्ये ज्यावेळेस पाऊस उघडला होता तर पावसानंतर काय नियोजन करायचे आहे याबद्दलची माहिती सांगितली होती. या व्हिडिओमध्ये थोडक्यात आता पाऊस उघडून गेलेला आहे, संत्र्याची साईज पण लिंबापेक्षा मोठी झालेली आहे, पण संत्र्यामध्ये आता एक मेन प्रॉब्लेम आला आहे तो म्हणजे उंचट्टा. या ठिकाणी एक झाड आहे, या ठिकाणी बघू शकता की हे जे काही फळं आहेत या फळांच्या तोंडाला डोक्याशी कशा प्रकारे हे पिवळ्यासारखे उन्हाचे चट्टे हे त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. तर हे उन्हाचे चट्टे जे काय हे तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, सकाळ सकाळ आता तुम्ही ऑब्झर्वेशन घेत असताना की धुई पडत आहे. हे ज्यावेळेस धुई पडते व धुई पडल्याच्या नंतर ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो तर ते जे काय फळांवरलं पाणी असतं ते सूर्यप्रकाशाच्या उष्णतेने त्या ठिकाणी जळलं जातं, ते बर्न होतं व त्याची वाफ निघून जात असते व त्याचाच चटका हा फळांच्या टोकाला त्या ठिकाणी बसत असतो व जे फळं झाडावरले जे सूर्यप्रकाशाला दिसत आहेत तर ते फळांना त्या ठिकाणी उंचट्टा येत असतो. तर हा उंचट्टा कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की फळं आता सध्या बघितलं तर कडक झालेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचं जे काय बाहेरचं कातड आहे ते कडक आहेत. ते फळांचं कातडं लूज करण्यासाठी आपल्याला ड्रिपद्वारे कॅल्शियम आणि बोरॉनचं ॲप्लिकेशन करायचं आहे व त्यानंतर फवारणीमधून आपल्याला ग्रीन मिरॅकल, सिलिकॉन, हेल्मेट ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांची आलटून पलटून त्या ठिकाणी कुळीनाशकांमध्ये फवारणी घ्यायची आहे. धन्यवाद.